मम्मी आज काय खाणार? चिकन. चालेल. आज आपण फिश बनवू. तेलामध्ये थोडासा कांदा आणि लसूण दोन्ही लाल होईपर्यंत भाजून घेतलंय. सुकं खोबरंही लाल होईपर्यंत भाजून घेते आणि जिरं थोडंसं रोस्ट करून घेते. हे थोडं थंड झालं की टोमॅटो, अद्रक आणि कोथिंबीरही छान चॉप करून घ्यायची आणि तीही मिक्सर ग्राइंड करून घ्यायची. आता वाटण झालं की आपण वळूया फोडणीकडे. तर तेलामध्ये कढीपत्ता थोडासा तडतडला की कांदाही छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि थोडासा टोमॅटोही नरम होईपर्यंत भाजून घेऊया. वाटण आपण ऑलरेडी भाजलेलं आहे, त्याच्यामुळे तेलामध्ये जास्त परतत बसायचं नाही. 2 ते 3 मिनिटं. आता हळद, मीठ आणि घाटी मसाला हेही 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आणि कोळंबी मी इथे स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली 3 ते 4 वेळा आणि पाणी आपण थोडंसंच यूज करणार आहे. इथे मी थिक ग्रेव्ही करते. झाकण लावून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ. लवकर शिजते. तोपर्यंत वामही करते. तेलामध्ये कढीपत्ता टाकून थोडंसं वाटणही टाकून घ्यायचं. मीठ, घाटी मसाला, हळद हे सर्व 2 ते 3 मिनिटं परतायचं आणि वामही स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे बरं का मी. कोळंबीचा खूप छान वास येतोय. थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं दोघांना पण बरं का. मी इथे जेवण एन्जॉय केलंय. मम्मी करून खा. हे अरे फिश बनवली की डाळ? हो, यम्मी झालाय.